सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समितीचा संयोजक आम्ही येणाऱ्या 12 तारखेला आमचा धरणे आंदोलन कार्यक्रम हा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे प्रतिभा महाराजबाग चौक या ठिकाणी ह्या धरण्या कार्यक्रमाला सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। आणि या दरम्यानच आम्ही 4 ते 5च्या दरम्यान कलेक्टर महोदयांना आम्ही आमचं केंद्र शासनाला डेप्युटेशन पोहोचावं याकरता आम्ही त्यांच्या कलेक्टरच्या माध्यमातून प्रधानमंत्री, राष्ट्रपती, गृहमंत्री आणि सांख्यिकी मंत्रालय यांना आम्ही हे डेप्युटेशन त्यांना देणार आहोत। आणि आमच्या प्रमुख मागण्या या आहेत की आमच्या ओबीसी प्रवर्गाचा जो छळ केला जातोय राजसत्तेमध्ये आमचे लोक प्रतिनिधी म्हणून असले तरी पण ओबीसी प्रवर्गाच्या जो छळ ओबीसी प्रवर्गाच्या माध्यमातून जो ओबीसीचाच होत आहे तो छळ थांबवावा आणि ओबीसीच्या मुलाबाळांना सुद्धा इतर समाजांच्या सोबत प्रगतीचे मार्ग करता यावे याकरता ओबीसीची ज्याप्रमाणे आमच्याकडे पशु पक्ष्यांची जनगणना होते, वस्तूंची गणना होते, परंतु माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याखाली ओबीसीची जनगणना होत नाही। ती जनगणना आमच्या सरकारने करावी जेणेकरून या राष्ट्राचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि कृषी विषयक विकास या देशाला साध्य करता येईल। म्हणून आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणनेच्या कॉलम मध्ये आमचा ओबीसीचा जातनिहाय कॉलम 13 क्रमांकाचा आमचा असला पाहिजे आणि तो टाकला पाहिजे आणि ज्या जाती ओबीसी मध्ये येतात त्या जातीचं विवरण त्याच्यामध्ये दिलं पाहिजे जेणेकरून प्रत्येक ओबीसीला कळलं पाहिजे की आम्ही ओबीसी प्रवर्गात येतो। हा एक आमचा प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आमची आहे की आमच्या भारतातील शेतकरी हा संपन्न शेतकरी होता, परंतु भारतीय स्वातंत्र्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी भाग घेतला, देशातील संपूर्ण लोकांना कडधान्य पुरवण्याचं काम ज्या शेतकऱ्यांनी केलं, आज त्यांचेच मुलं बाळा आत्महत्या करते आणि महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत्या। आणि अशामध्ये आमच्या शासनकर्त्याकडून कुठलेही खतं असेल आणि बी बियाणे असेल त्याच्यावर टॅरिफ आणि टॅक्स लावला जातोय आणि त्यामुळे आमच्या शेतीमालाला जो भाव मिळाला पाहिजे तो भाव मिळत नाही। परंतु यामध्ये सुद्धा एक अमेरिकेने 2025-26 या कालावधीमध्ये एक टॅरिफ नावाची एक टॅक्स लावलेला आहे। या टॅक्स मध्ये भारताकडून जो माल निर्यात होईल त्या निर्यातीच्या मालावर 15% टॅक्स लावण्यात येईल, म्हणजे भारतातील माल हा विदेशामध्ये विकला जाणार नाही आणि अमेरिकेच्या मालावर 0% टॅरिफ असेल तर भारतामध्ये अमेरिकेचा माल हा स्वस्त मिळेल, तर भारतीय शेतकऱ्याच्या मालाचं नुकसान होईल। ते नुकसान होऊ नये करता शासनाने अमेरिकेचा टॅरिफ भारताच्या मालावर जो लावण्यात आला तो रद्द करण्याच्या धोरणासंबंधाने युनिओ मध्ये संयुक्त राष्ट्र संघामध्ये प्रश्न टाकून आमच्या देशावर होणारा अन्याय दूर करावा ही एक आमची मागणी आहे। आणि आमच्या शेतकऱ्यांचं हे जे नुकसान होत आहे तर त्या नुकसान भरपाईसाठी प्रति एकर 1 लाख रुपये त्यांना मानधन रूपाने देण्यात यावी ही आमची त्या संबंधाने केंद्र शासनाला मागणी आहे। आमची तिसरी मागणी आहे की आमचा ओबीसी समाज हा शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रगतीपथावर जाण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांनी 2019 मध्ये आमचे 314 पोरं युपीएससी ची एक्झाम पास झाले, पण युपीएससी ची एक्झाम पास झाल्यावर काय झालं तर त्यांना गव्हर्नमेंटने त्यांना नियुक्ती पत्र दिले नाही आणि नियुक्ती पत्र न दिल्यामुळे शासनाच्या तर्फे न दिल्यामुळे त्याच्यातल्या आमचे 7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्याच प्रकारची आज आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सुद्धा मतभेद सुवर्णवर्गातर्फे होतो। म्हणून आम्हाला वाटते की ज्याप्रमाणे एससी एसटी ला यूजीसीचा प्रकार आहे तोच प्रकार आमच्या ओबीसी प्रवर्गातील लोकांना दिला पाहिजे ही मागणी सुद्धा आमची केंद्र शासनाचा आहे। आणि याकरता म्हणून आम्ही 12 तारखेला आम्ही धरणा आंदोलन कार्यक्रम करतो। या धरणे आंदोलनामध्ये आमची एक प्लेसमेंट स्वरूपातली आहे की आम्ही प्रत्येक समाज घटकातील सदस्यांना बोलून आम्ही ही धरणे आंदोलनाची आम्ही सुरुवात करतोय आणि त्यानंतर आम्ही हे धरणे आंदोलन सुरू झाल्यानंतर या धरणे आंदोलनानंतर शृंखला आंदोलन सुद्धा आमचं होणार आहे आणि ज्या ठिकाणी आमच्या ओबीसी वर्गातील प्रवर्गाचं आंदोलन उभं राहील त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात जाऊन उभे राहू आणि त्याचप्रमाणे नितीन गडकरीजी यांच्या घरी जाऊन आम्ही आमचं डेप्युटेशन त्यांना सुद्धा आम्ही देणार आहोत आणि त्या डेप्युटेशनच्या माध्यमातून आम्ही त्यांना मागणी करणार आहोत। त्याचप्रमाणे आम्हाला धरणे आंदोलना व्यतिरिक्त आम्हाला अगर कुठल्या प्रकारचं रोड म्हणजे बंद करायचा कार्यक्रम आला तर आम्ही ओबीसी प्रवर्ग एकजुटीने तो कार्यक्रम राबवू आणि जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे हा आमच्या ओबीसी प्रवर्गामध्ये आम्ही जागरूकतेचा नारा घेऊन आम्ही समोर जाणार आहोत।